महत्वाची बातमी समोर येते। पैठण तालुक्यातल्या पाचोड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। एका 80 वर्षीय वयोवृद्ध आजीवर एका 28 वर्षीय तरुणानं अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या आरोपीला पाचोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। या घटनेनंतर पाचोड परिसरात प्रचंड संताप पाहायला मिळतोय। रात्री मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, संतापजनक आणि धक्कादायक अशी घटना। नक्कीच माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। एका 80 वर्षीय वृद्धेवर या 28 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड पोलीस ठाणे हद्दीत समोर आलेला आहे। रात्रीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात देखील घेतलेला आहे। त्याचं मेडिकल टेस्ट देखील केलं जात आहे। पोलिसांकडून जी माहिती मिळते त्यानुसार सुसाट्याचा वारा काल अनेक भागात पाहायला मिळाला आणि अशावेळी हा तरुण या जी आजी आहे त्यांना मी तुम्हाला घरात नेऊन सोडतो म्हणून त्या बहाण्याने त्याने घरात नेलं आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा देखील दाखल केलाय। रात्री मोठा जमाव देखील पोलीस ठाण्यासमोर जमला होता, मात्र पोलिसांनी सर्व परिस्थिती हाताळली। आता ह्या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पुढची चौकशी करतात। मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। मात्र या घटनेने पाचोडच नव्हे तर संभाजीनगरमध्ये सर्वत्र संताप व्यक्त केला जातो। या तरुणाच्या कृत्यामुळे संताप आणि चीड अनेक ठिकाणी पाहायला मिळते। निश्चितच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी मोहसिन।